DS4 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला येथून गोतस्करीच्या विरोधात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। येवला मनमाड रोडवरील फत्तेबुरू नाका परिसरात कत्तलीसाठी नेले जाणारे 22 गोवंश पोलिसांनी जप्त केले आहेत। एका आयशर ट्रकमधून हे गोवंश अत्यंत क्रूरपणे कोंबून नेले जात होते। मात्र सतर्क असलेल्या गौरक्षकांनी वेळीच याची दखल घेत थेट 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला। माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या 12 गुरांची सुखरूप सुटका केली। या धाडसी कारवाईत येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे आणि पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गायकवाड यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। या मोहिमेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्राणीन फाउंडेशनच्या नेहाबेन पटेल यांच्यासह अनेक गौरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोतस्करीच्या वाढत्या घटना पाहता नागरिकांची ही सतर्कता नक्कीच कौतुकास्पद आहे। या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत असून ट्रक चालक आणि मालकाचा शोध घेतला जात आहे। या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहेत। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। माझं नाव ज्ञानेश्वर एकनाथ महाजन उर्फ दादा माऊली। आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली होती की संगमनेर पुरण येथून मालेगावच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जाणार आहे। तर आम्ही सर्व गोरक्षक भागाभागातले गोरक्षक इथं आले व आम्ही येवल्यामध्ये एक ट्रॅप लावून होतो। तर सकाळी आम्हाला ही संशयित गाडी जेव्हा आढळली तर आम्ही त्वरित डायल कंट्रोलला कॉल दिला व आमचे येवल्याचे PI घोरपडे सर व पोलीस प्रशासनाची मदत आम्हाला लागलीच मिळाली व ही गाडी अडवण्यात गोरक्षक व पोलीस प्रशासनाचे मिळून संयुक्त कारवाई झाली। आज ही हत्यारीसाठी हे गोवंश मालेगावला जात होते, पण हे हिंदू शेरनी नेहादीदी पटेलचे वर्ल्डचे गोरक्षक आहेत ज्यांनी कारवाईला अंजाम दिलेला आहे। सर्व गोरक्षक भाऊ रात्रभर जागून आणि आता ही कारवाई करण्यात आलेली सकाळी 7 वाजता। या कारवाईत पोलीस प्रशासनाचे खूप मोठे योगदान भेटले गोरक्षकांसाठी। प्रत्येक वेळी येवला पोलीस प्रशासनाची गोरक्षकांसाठी अतिशय सुंदर मदत असते। तर आम्ही हिंदू शेरनी नेहादीदी पटेल यांच्याकडून येवला पोलीस प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन करतो। जय श्रीराम, जय महाराज। तरी हिच्या 22 ते 25 अतिशय निर्दयतेने कोंबून सर्व नंदी महाराज जे अवताला चालतील चांगले नंदी जे हत्यारीत कुर्बानीसाठी जात होते आणि या जेव्हा गाडी पकडली गाडीमध्ये विविध प्रकारच्या 5 नंबर प्लेटा पण सापडल्या। कारण गोरक्षक व पोलीस प्रशासनाला गुमराह बनवण्यासाठी हे मालेगावचे सराईत गोतस्कर कुठल्याही हद्दीला जाऊ शकतात, कुठलीही हद्द पार करू शकता। ज्या गोमातेला मुख्यमंत्री साहेबांनी राज्यमातेचा दर्जा दिला ती राज्यमातेचा दर्जा इतका वाढला आहे तर इतकी निर्दयताने मालेगावच्या दिशेने दररोज संगमनेर पुरण येथून 3-3, 4-4 गाड्या जात असतात। आज हे 22 ते 25 नंदी महाराज गोरक्षकांच्या मदतीने व पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडण्यात यश आलेले आहे।